गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण पाहणार आहोत एम्पियर्स लॉ किंवा ज्याला म्हणतो आपण एम्पियर्स सर्किटल लॉ विच इज यूज टू फाइंड मॅग्नेटिक स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट पर्टिक्युलर पॉईंट. जसं आपण याच्या अगोदर पाहिलं होतं बायोट सॅवर्ट लॉ आहे. बायोट सॅवर्ट लॉ हा एकदम बेसिक लॉ आहे. कशासाठी यूज करतो आपण तो टू फाइंड मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इन्फायनेटेसिमली स्मॉल करंट एलिमेंट. एका स्मॉल करंट एलिमेंटमुळं त्याच्या पर्टिक्युलर रिजनमध्ये कुठल्याही पर्टिक्युलर पॉईंटला त्या मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ म्हणजे याचा अर्थ मॅग्नेटिक इंडक्शन किती आहे ते फाइंड आउट करण्यासाठी आपण जो लॉ पाहिला होता DB इज इक्वल टू μ0 अपॉन 4 पाय इंटू IDL साइन थिटा बाय r². हे आपण स्टडी केलं होतं, बरोबर आहे. हे काय आहे तर एकदम बेसिक मेथड आहे बायोट सॅवर्ट लॉनं सांगितलेली, ज्याचा यूज करून आपण मॅग्नेटिक इंडक्शन किंवा स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करू शकतो. तसंच एम्पियर्स सर्किटल लॉ काय आहे. एम्पियर्स सर्किटल लॉ इज द जनरलायझेशन ऑफ बायोट सॅवर्ट्स लॉ किंवा त्याला म्हणता येईल आपल्याला अल्टरनेट मेथड टू फाइंड मॅग्नेटिक स्ट्रेंथ. मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ फाइंड आउट करण्याची ही एक अल्टरनेट मेथड अँड्रे मेरी एम्पियर या सायंटिस्टनं डिराईव्ह केली. तो लॉ काय सांगतो तर लाईन इंटिग्रल ओव्हर क्लोज्ड लूप ऑफ वेक्टर B डॉट वेक्टर DL इज इक्वल टू μ0 टाइम्स I, where I is the total current, μ0 is the absolute permeability of free space or vacuum. लाईन, आता आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आपण इंटिग्रेशन पाहिले. लाईन इंटिग्रेशन कशाला म्हणायचं थोडक्यात तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन समजून सांगतो. लाईन इंटिग्रल आणि लाईन इंटिग्रल ओव्हर क्लोज्ड लूप म्हणजे हे साईन. लाईन इंटिग्रल ओव्हर क्लोज्ड लूप नेमकं कशाला म्हणायचं. समजा फॉर एक्झाम्पल हा A पॉईंट आहे, या पॉईंटला एक ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टला आपल्याला असंच B पॉईंटपर्यंत घेऊन जायचं आहे, असंच B पॉईंटपर्यंत घेऊन जायचं आहे. तर हे जे काय डिस्टन्स आहे हे टोटल डिस्टन्स कशापासून तयार झालेलं आहे, लार्ज नंबर ऑफ स्मॉल डिस्टन्सेसपासून तयार झालेलं आहे. त्या प्रत्येक डिस्टन्सला समजा आपण काय इथं नाव दिलं DX असं त्याला आपण डिनोट केलं समजा. तर आपल्याला काय करायचं आहे की A पासून B पर्यंत त्या ऑब्जेक्टला कॅरी करण्यासाठी किंवा घेऊन जाण्यासाठी केलेलं जे टोटल वर्क डन आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे. तर त्यावेळेस आपण काय करतो, समजा मी या ऑब्जेक्टला इथून इथपर्यंत डिस्प्लेस केलं म्हणजे याचा अर्थ थ्रू डिस्टन्स DXने त्याला मी काय केलं डिस्प्लेस केलं. तर त्या ठिकाणी झालेलं जे स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क आहे दिस इज गिवन बाय DW इज इक्वल टू इंटिग्रेशन DW इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे याचा अर्थ त्याला अप्लाय केलेला आपण फोर्स किती होता DX एवढ्या डिस्टन्सनं त्या ऑब्जेक्टला डिस्प्लेस करण्यासाठी F एवढा फोर्स अप्लाय केला आणि DX हे काय आहे त्या ऑब्जेक्टची झालेली डिस्प्लेसमेंट आहे. एवढं वर्क डन मला करावं लागलं कशासाठी, त्या ऑब्जेक्टला DXने डिस्प्लेस करण्यासाठी. असे DX इथं किती आहेत, नंबर ऑफ आहेत. किती आहेत थोडक्यात A पासून B पर्यंत आहेत. मी याला इंटिग्रेट केलं, इंटिग्रेशन फ्रॉम A टू B. तर मला याला पण इंटिग्रेट करावं लागेल. मला काय मिळेल त्यावेळेस टोटल वर्क डन मिळेल आणि ते काय असेल फोर्स इंटू दॅट AB डिस्टन्स असेल. म्हणजे याचा अर्थ मी याला म्हणतो याला म्हणतो आपण लाईन इंटिग्रेशन. याचा अर्थ A पासून B पर्यंत सर्वच्या सर्व स्मॉल वर्क डनचं मी ॲडिशन करत गेलो तर मला टोटल वर्क डन मिळेल. आता सिमिलरली जर समजा हाच पाथ हा एक लाईन नसून एक क्लोज्ड लूप आहे कुठल्याही आकाराचं, समजा अशा पद्धतीचं एक क्लोज्ड लूप आहे. आता मला या ऑब्जेक्टला A पासून B परत इथं कुठेतरी आपण C पॉईंट दिला असंच परत A पर्यंत त्या ऑब्जेक्टला घेऊन यायचे. म्हणजे याचा अर्थ एका क्लोज लूपमध्ये त्याची आपल्याला काय करायची मुवमेंट करायची आहे. तर त्या ठिकाणी झालेलं जे वर्क डन आहे ते वर्क डन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण त्याला लाईन इंटिग्रेशन ओव्हर क्लोज लूप अशा प्रकारचा सिम्बॉल यूज करतो. त्यामुळं हा इथे एक सिम्बॉल यूज केलेला आहे त्यांनी, लाईन इंटिग्रेशन ओव्हर क्लोज्ड लूप. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, एम्पियर सर्किटल लॉमध्ये हे ॲक्च्युअल कसं वर्क करतं किंवा याचा कशा पद्धतीनं याला रिप्रेझेंट करायचं त्यासाठी त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. डायग्राम आपल्या पुस्तकात त्यांनी दिलेली आहे, तुम्हाला पण दाखवतो मी. या ठिकाणी त्यांनी काय केलं आहे, एक करंट्स कन्सिडर केलेले आहेत 4. त्याच्यामधला सगळ्यात पहिला करंट आहे समजा हा I1. सगळ्यात पहिला करंट आहे I1. दुसरा जो करंट आहे तो आहे I2. आता आणि तिसरा करंट जो आहे तो आहे I3 आणि चौथा करंट या साईडला दाखवला त्यांनी तो आहे I4. 4 करंट्स त्यांनी या ठिकाणी कन्सिडर केलेले आहे. आता बघा याच्यामध्ये डिफरन्स काय आहे,
हे ॲक्च्युअल काय आहेत, हे करंट जे आहेत ते एका इन्फायनाईट लॉंग स्ट्रेट वायरमधून फ्लो होणारे हे करंट्स आहेत असं कन्सिडर केलं. याच्यामधला हा जो करंट आहे हा या प्लेनच्या बाहेर येत आहे, हा जो करंट आहे हा देखील प्लेनच्या बाहेर येत आहे. हा करंट इंटू द प्लेन ऑफ पेपर आहे, हा देखील करंट कसा आहे इंटू द प्लेन ऑफ पेपर आहे. करंट I4 जो आहे तो देखील कुठं जातोय इंटू द प्लेन ऑफ पेपर. म्हणजे याचा अर्थ तो करंट प्लेनच्या हे नोटबुक म्हणजे एक प्रकारचं प्लेन आहे, या प्लेनच्या मध्ये जाणारे करंट I3 आणि I4 आहेत आणि I1 आणि I2 हे काय आहेत, प्लेनच्या बाहेर येणारे इलेक्ट्रिक करंट आहेत. तर आपण काय करायचं, आपल्याला या करंट्समुळे जी काय मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झालेली आहे ही मॅग्नेटिक फील्ड समजा P या पॉईंटला किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायची. तर या P पॉईंटला इन्क्लूड करणारं एक आपण लूप याच्या अराउंड काय केलं, ड्रॉ केलं. सुरुवातीला फक्त आपल्याला समजा या 3 करंट्समुळं या P पॉईंटला किती मॅग्नेटिक फील्ड आहे ती जर आपल्याला एम्पियर्स लॉचा यूज करून फाइंड आउट करायची असेल तर आपण त्या पॉईंटला इन्क्लूड करणारं एक लूप काय केलं, या ठिकाणी कन्सिडर केलं. आता लूप कसा असू शकते, लूप रेक्टँग्युलर असेल, स्क्वेअर असेल, सर्क्युलर असेल किंवा कुठल्याही शेपचं असेल, ते अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी लूप कन्सिडर केलं. याच्यामध्ये काय करायचं की हे जे लूप आहे या लूपमध्ये जो फ्लो होणारा इलेक्ट्रिक करंट आहे समजा तो आपण या ठिकाणी कन्सिडर केला अँटी क्लॉकवाईज फ्लो होतो. तुम्ही कसाही कन्सिडर करू शकता, क्लॉकवाईज कन्सिडर करा किंवा अँटी क्लॉकवाईज कन्सिडर करा. तर समजा आपण या ठिकाणी अँटी क्लॉकवाईज इलेक्ट्रिक करंट फ्लो होतोय असं कन्सिडर केलं. या पॉईंटला मॅग्नेटिक इंडक्शन किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे किंवा त्यासाठी हा लॉ सांगितलेला आहे. तर त्यांनी या ठिकाणी काही साइन कन्व्हेन्शन्स आहेत. साइन कन्व्हेन्शन्स काय सांगितलेत की हा जो इलेक्ट्रिक करंट आहे हा इलेक्ट्रिक करंट पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह घ्यायचा हे कशावर डिपेंड आहे, तर राईट हँड कर्ल्ड पाम राईट हँड रूल ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, हा जो आपला हात आहे तळ हात हा कर्ल ठेवायचा. कशा पद्धतीनं, तर ज्या डायरेक्शनला इलेक्ट्रिक करंट फ्लो होतोय किंवा ज्या डायरेक्शनला एम्पिरियन लूप आपण चॉईस केलेला आहे. आता एम्पिरियन लूप म्हणजे काय हे तुम्हाला सांगतो, पण त्याच्या अगोदर बघा कर्ल्ड पाम राईट हँड रूल काय सांगतो, तर ह्या इलेक्ट्रिक करंटचं डायरेक्शन सांगण्यात म्हणजे याला पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह घ्यायचं हे कसं ठरवेल, तर हा आपला राईट हँड आहे, हा राईट हँड ज्या डायरेक्शनला इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो त्या डायरेक्शनला आपण हा कर्ल ठेवला तर आपला जो स्ट्रेच्ड थंब आहे बाहेरच्या बाजूला अंगठा आलेला अंगठा हा काय करायचा, ज्या डायरेक्शनला हा आपला थंब रिप्रेझेंट करतोय त्या डायरेक्शनला हे करंट्स कसे घ्यायचे पॉझिटिव्ह आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शनला करंट्स कसे घ्यायचे निगेटिव्ह. आता अंगठ्याच्या दिशेमध्ये येणारे करंट्स कुठले आहेत, I1 आणि I2 आहेत. म्हणजे I1 तुमचा काय आला पॉझिटिव्ह आला, I2 काय आला तुमचा पॉझिटिव्ह आला आणि हे I3 आणि I4. आता I4 लूपच्या बाहेर आहे बरोबर आहे, फक्त I3 हा लूपच्या आतमध्ये आहे आणि इथं क्रॉस साईन दाखवले म्हणजे करंट कसा आहे इनटू द प्लेन ऑफ पेपर आहे. म्हणजे याचा अर्थ I3 हा तुमचा कसा येईल निगेटिव्ह येईल, कसा येईल निगेटिव्ह येईल. त्यामुळं हे जे इक्वेशन आहे वरचं एम्पियर्स लॉचं ते इक्वेशन कसं होईल. आता यात काय करायचं आपल्याला, हे जे एम्पिरियन लूप आहे, एम्पिरियन लूप म्हणजे एक इमॅजिनरी लूप आहे जे आपण चॉईस केलेलं आहे, त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो असं आपण त्याला कन्सिडर करतो. आणि दिस लूप इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ स्मॉल एलिमेंट्स ईच ऑफ लेंथ वेक्टर DL. तसं या ठिकाणी नंबर ऑफ एलिमेंट्स आपण चॉईस केले, कुठलाही चॉईस करू शकता तुम्ही. त्या एलिमेंटचं समजा इथं एक एलिमेंट कन्सिडर केला आपण, करंट या डायरेक्शनला फ्लो होतोय, देअरफॉर डायरेक्शन ऑफ दॅट लेंथ एलिमेंट वेक्टर DL इज इन दिस डायरेक्शन ऑर टँजंट टू दॅट सर्क्युलर लूप बरोबर आहे. मॅग्नेटिक इंडक्शन पण कसं असेल त्याच डायरेक्शनला असेल. सिमिलरली या डायरेक्शनला जर पाहिलं आपण तर इथं बघा वेक्टर DL या डायरेक्शनला आहे, मॅग्नेटिक फील्ड पण त्याच डायरेक्शनला असेल, इथं पण सेम तसंच त्याच पद्धतीनं. म्हणजे याचा अर्थ हे आता आपण या ठिकाणी हा जो नेट करंट आहे याच्या आतमधला आपल्याला काय करायचं आहे, तर इथं एक वेक्टर DL आहे, त्या ठिकाणची असणारी मॅग्नेटिक फील्ड समजा वेक्टर B आहे, या दोघांचा डॉट प्रोडक्ट काय येतो हे समजा वेक्टर B डॉट वेक्टर DL इज इक्वल टू B DL कॉस थिटा लाईन इंटिग्रेशन बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय म्यू नॉट टाइम्स I इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स I म्हणजे काय आहे नेट करंट आहे. या ठिकाणी येणारा जो नेट करंट आहे तो कसा घ्यायचा आहे, तर त्यांनी या ठिकाणी सांगितले की जे करंट्स हे कसे आहेत थंबच्या डायरेक्शनला आहेत ते पॉझिटिव्ह असतील, जे थंबच्या अपोजिट डायरेक्शनला आहेत ते निगेटिव्ह असतील. त्यामुळे या ठिकाणी काय होईल तुमचं म्यू नॉट इंटू ब्रॅकेट I1 पॉझिटिव्ह I2 पॉझिटिव्ह आणि मायनस I3, कारण I3 कसा आहे इंटू द प्लेन ऑफ पेपर आहे, थंब आपला कुठं आहे या डायरेक्शनला आहे. त्यामुळं या टोटल इनसाइड जो आतमधला करंट आहे तो काय येईल हा नेट करंट येईल.
म्हणजे याचा अर्थ ॲम्पियर सर्किटल लॉ काय सांगतो की त्या ठिकाणी असणारी जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती मॅग्नेटिक फील्ड कशावर डिपेंड आहे, तर त्या ठिकाणी फ्लो होणारा टोटल करंट त्या स्पेसमधून आणि त्या स्पेसची ॲब्सोल्यूट परमिएबिलिटी जी काय असेल त्याच्यावरती मॅग्नेटिक फील्ड डिपेंड आहे. असं इक्वेशनचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची. आता आपण त्यासाठी एक एक्झाम्पल घेऊ. कुठलं तर करंट कॅरिंग स्ट्रेट वायर, इनफायनाइटली लॉंग करंट कॅरिंग स्ट्रेट वायर आहे ज्याच्यामधून व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला इलेक्ट्रिक करंट फ्लो होतोय असं आपण चॉईस केले. याच्यापासून परपेंडिक्युलर डिस्टन्स आरला एक पी पॉईंट चॉईस केला. या ठिकाणची मॅग्नेटिक फील्ड मला फाइंड आउट करायची, जी याच्या अगोदर आपण बायोट सॅवर्ट लॉनं फाइंड आउट केली होती. ती काय आली होती, बी इज इक्वल टू μ0/2π × I/r अशा पद्धतीची आली होती. तीच मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी ॲम्पियर्स लॉचा यूज करून येते का ते आपल्याला पाहायचं आहे. आता बघा या ठिकाणी काय कन्सिडर केलं आपण, एक करंट कॅरिंग स्ट्रेट वायर आहे जे इनफायनाइटली लॉंग आहे. आता इनफायनाइटली लॉंग असं आपण का कन्सिडर करतो, कारण हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स ॲज कम्पेअर टू द लेंथ ऑफ वायर इज व्हेरी व्हेरी स्मॉल, देअरफॉर वायर इज कन्सिडर्ड टू बी इनफायनाइटली लॉंग. बरोबर, त्यामुळे वायर कशी आहे, इनफायनाइटली लॉंग आहे. या पॉईंट पीला या एंटायर वायरमुळे जे असणारं मॅग्नेटिक फील्ड आहे ते आपल्याला काय करायचे, फाइंड आउट करायचे. हे अगोदर आपण फाइंड आउट केलं होतं युझिंग बायोट सॅवर्ट्स लॉ. ते आता सेम आपल्याला ॲम्पियर सर्किटल लॉचा यूज करून फाइंड आउट करायचे, जे तेवढंच आलं पाहिजे. बरोबर आहे. आता ॲम्पियर सर्किटल लॉ काय सांगतो, ॲम्पियर सर्किटल लॉ आहे लाईन इंटिग्रल ओव्हर क्लोज लूप ऑफ वेक्टर बी डॉट वेक्टर dl इज इक्वल टू μ0 टाइम्स I. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी असणारी जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती कशाला प्रोपोर्शनल आहे किंवा कशावर डिपेंड आहे, तर μ0 टाइम्स I म्हणजे त्यातून फ्लो होणारा इलेक्ट्रिक करंट आणि त्या ठिकाणची ॲब्सोल्यूट परमिएबिलिटी. बरोबर आहे. हे आपलं बेसिक इक्वेशन आहे. आता याच इक्वेशनला समजा आपण असं लिहू शकतो, लाईन इंटिग्रल ओव्हर क्लोज लूप ऑफ वेक्टर बी डॉट वेक्टर dl इज इक्वल टू, हे वेक्टर आहे, डॉट प्रोडक्ट आहे दोघांचा, मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये काय येईल, BdL cos θ असे येईल. आता काय करायचं आपल्याला, अगोदर मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करत असताना या लूपमधून जाणारा एक ॲम्पिरियन लूप आपल्याला चॉईस करायचे, जे या ठिकाणी कम्फर्टेबल असेल किंवा सुटेबल असेल, सर्क्युलर लूप असेल. बरोबर आहे. मग या सर्क्युलर लूपमध्ये समजा इलेक्ट्रिक करंट किंवा त्याचं डायरेक्शन जे आहे त्याला आपण ट्रेस केलं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं. बरोबर आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की ॲम्पिरियन लूप हे कशापासून तयार झालेलं आहे, तर लार्ज नंबर ऑफ स्मॉल एलिमेंट्सपासून, ज्या प्रत्येक एलिमेंटची लेंथ कशी आहे, dl आहे. मग आता समजा इथला एक एलिमेंट मी चॉईस केला, याचं डायरेक्शन कसं असेल, इन द डायरेक्शन ऑफ लूप असेल. लूप असं या डायरेक्शनला ट्रेस केलं त्यामुळं वेक्टर dl असा असेल. या ठिकाणी वेक्टर dl कसा असेल, या डायरेक्शनला असेल. या ठिकाणी वेक्टर dl कसा असेल, या डायरेक्शनला असेल. या ठिकाणी वेक्टर dl कसा असेल, या डायरेक्शनला असेल. म्हणजे याचा अर्थ इथं आपल्याला काय दिसतंय की वेक्टर dlचं डायरेक्शन कसं आहे, टँजंट टू द ॲम्पिरियन लूप आहे. आता आपल्याला माहिती आहे की अकॉर्डिंग टू राईट हँड थंब रूल, जर समजा करंट कॅरिंग वायरला किंवा कंडक्टरला जर आपण उजव्या हातामध्ये पकडलं अशा पद्धतीनं, तर आपल्याला काय दिसतंय की ज्या डायरेक्शनला करंट फ्लो होतोय त्याच्या अराउंड जे आपले कर्ल्ड फिंगर्स आहेत ते काय करत आहेत, मॅग्नेटिक फील्ड दाखवत आहेत याच्या अराउंड. बरोबर आहे. मग मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनला आहे अँटी क्लॉकवाईज, त्याला आपण कुठल्याही पॉईंटला काढलेला टँजंट म्हणजे काय असते, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन असते. म्हणजे याचा अर्थ समजा मी पी या पॉईंटला जर टँजंट काढला तर तो कसा असेल, इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर dl असेल. समजा या ठिकाणी काढला तर तो कसा असेल, इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर dl. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक वेळेस आपल्याला काय दिसते की मॅग्नेटिक फील्ड ही कशी आहे, इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर dl आहे या केसमध्ये. आणि याचं ॲम्पियर सर्किटल लॉ हा युजफुल आहे 3 केसेसमध्ये. एक तर वेक्टर BL डॉट वेक्टर dl या दोघांचा मधला अँगल 0 डिग्री असला पाहिजे, याचा अर्थ दोन्ही पण एकाच डायरेक्शनला असले पाहिजेत. एक तर दोघांमधला अँगल 90 डिग्री असला पाहिजे किंवा त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड नसली पाहिजे. अशा केसेसमध्ये आपण ॲम्पियर सर्किटल लॉ यूज करू शकतो. हे 2 केसेस इम्पॉर्टंट आहेत. आता याच्यामध्ये आपल्या पुस्तकात सांगितलेलं आहे किंवा आपल्या सिलेबसला सांगितलेलं आहे की ॲम्पियर्स लॉ हा या 3च केसेसमध्ये युजफुल आहे. तो ॲक्च्युअल सगळ्या ठिकाणी आपल्याला अप्लाय करता येतो, फक्त युजफुल हा फक्त 3 केसेसमध्ये आहे. एक BL आणि DL या दोघांमधलं, बी आणि वेक्टर dl या दोघांमधलं अँगल हा 0 असला पाहिजे, म्हणजे सेम डायरेक्शनला नसेल तर दोघांमधला अँगल हा राईट अँगल्ड असला पाहिजे. हा वेक्टर बी आहे, हा वेक्टर DL आहे. या केसमध्ये एक ॲम्पियर लॉ अप्लाय होतो किंवा युजफुल आहे, किंवा त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड ही 0 आहे. या एक केसमध्ये ॲम्पियर्स लॉ अप्लाय होतो. तो भाग वेगळा. पण आपल्याला इथं काय बघायचं आहे, इथं काय दिसतंय आपल्याला, हे राईट हँड थंब रूलचा यूज तुम्ही 2 प्रकारे केला या ठिकाणी. एक तर
आता आपण वर पाहिल्याप्रमाणे. आणि दुसरा म्हणजे कुठला, तर त्या ठिकाणी वेक्टर बीचे डायरेक्शन सांगण्यासाठी. वेक्टर बीचे डायरेक्शन सांगण्यासाठी ज्या कंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतोय त्या डायरेक्शनला थंब आपण पॉईंट केला आणि त्याच्या अराउंड आपण कर्ल्ड फिंगर्स पकडले, तर ते कर्ल्ड फिंगर्स काय दाखवतात, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स दाखवतात, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड दाखवतात. आणि त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला कुठल्याही पॉईंटला काढलेली टँजंट म्हणजे काय असते, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन असते. मग या ठिकाणी जर टँजंट काढली तर कशी आहे ती टँजंट, इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर DL आहे. सिमिलरली या ठिकाणी पण वेक्टर DL ला पॅरलल आहे, म्हणजे याचा अर्थ दोघांमधला अँगल जो आहे तो किती आहे, थिटा इज इक्वल टू 0 डिग्री आहे. बरोबर आहे. मग आता आपल्याला इथं माहित आहे कॉस 0ची व्हॅल्यू काय येते, 1 येते. म्हणजे हे इक्वेशन कसं झालं, या ठिकाणी इज इक्वल टू बी कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर येईल, लाईन इंटिग्रल ओव्हर क्लोज लूप ऑफ DL असं येईल आणि ह्याची व्हॅल्यू काय झाली, 1 झाली. ठीक आहे. आता इथं राहिलं काय, फक्त इंटिग्रेशन ओव्हर क्लोज लूप ऑफ DL, म्हणजे याचा अर्थ इथं हा DL एलिमेंट आहे, ह्या क्लोज लूपमध्ये जेवढे काही DL एलिमेंट्स आहेत किंवा लेंथ आहेत त्या सर्वांचं ॲडिशन, याचा अर्थ DL प्लस DL प्लस DL प्लस DL असं मी सर्व DLचं ॲडिशन जर केलं तर मला काय मिळेल, टोटल लेंथ ऑफ दॅट एंटायर सर्कम्फरन्स ऑफ दॅट सर्कल ऑर एम्पिरियन लूप, म्हणजे याचा अर्थ टोटल लेंथ मिळेल त्या सर्कम्फरन्सची, जी किती असते आपल्याला माहित आहे ती आहे 2πr. देअरफॉर काय आल्या ठिकाणी B इंटू 2πr अशा पद्धतीने येईल. बरोबर आहे. वेअर R इज द रेडियस ऑफ दॅट सर्कल ऑर परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन पॉईंट P अँड दॅट करंट कॅरिंग वायर. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला इथं काय म्हणू शकता येईल, लेफ्ट साईड या दोन्हीच्या लेफ्ट साईड कशा आहेत, सेम, त्यामुळे राईट साईड कशा असतील, सेम. त्यामुळे काय होईल, B इंटू 2πr इज इक्वल टू μ0 टाइम्स I. आपल्याला काय फाइंड आउट करायचे, B इज इक्वल टू काय येईल, μ0 अपॉन 2π इंटू हे काय होईल, I डिवायडेड बाय इकडलं हे R. म्हणजे याचा अर्थ इक्वेशन परत तेच मिळालं, μ0 अपॉन 4π इंटू 2I/R. या इक्वेशनला देखील आपण याच पद्धतीने असं अरेंज करू शकतो. हे तुमचं काय आहे, मॅग्नेटिक इंडक्शन बाय युझिंग एम्पियर सर्किटल लॉ. अशा पद्धतीने एम्पियर्स लॉ आपण या ठिकाणी अप्लाय केला. ठीक आहे. म्हणजे एम्पियर्स लॉमध्ये आपण काय शिकलो, एम्पियर्स लॉ हा कशा कुठल्याही केसेसमध्ये युजफुल आहे. फक्त एम्पियर्स लॉ हा जनरलायझेशन आहे बायोट सावर्ट लॉचं. ज्या पद्धतीनं बायोट सावर्ट लॉ यूज करतात मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करण्यासाठी, सिमिलरली एम्पियर्स लॉ देखील यूज करतात मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करण्यासाठी. फक्त याच्यामध्ये काही स्टेप्स आहेत. त्या स्टेपमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय येतं की तुमच्या प्रॉब्लेमची जी सिमेट्री आहे, करंट कशामधून फ्लो होतोय त्याच्या अराउंड कुठलं एम्पिरियन लूप हे सुटेबल राहील, ते एम्पिरियन लूप तुम्हाला चॉईस करायचं आहे. परत ते एम्पिरियन लूप हे लार्ज नंबर ऑफ स्मॉल एलिमेंट्सपासून तयार झालेलं आहे हे तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. आणि त्या प्रत्येक स्मॉल एलिमेंटच्या त्या ठिकाणी या करंट कॅरिंग वायरमुळे जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्या मॅग्नेटिक फील्डसोबत त्या करंट एलिमेंटचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे आणि त्या डॉट प्रोडक्टचं आपल्याला काय करायचं, इंटिग्रेट करायचं ओव्हर क्लोज लूप. त्यावेळेस आपल्याला काय मिळेल, त्या ठिकाणची मॅग्नेटिक फील्ड मिळेल. ठीक आहे. या ठिकाणी थांबू आपण.